हाय, मी माधुरी. आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर काल बांधून ठेवलेल्या मुगांना छान असे मोड आलेले होते. तर ते मोड आलेले मूग छान निवडून घेतले आणि धुवून घेतले. मला ते फ्राय करायचे होते नाश्त्यासाठी. तर तव्यावर तेल न टाकताच छान भाजून घेतले आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं नॉर्मल असं तेल, मीठ आणि चाट मसाला आणि थोडीशी हळद टाकून फ्राय करून घेतले आणि अहोंना मुगाचा नाश्ता दिला. आणि तोपर्यंत रिद्धू पण उठला होता. तर मग रिद्धूसाठी बनवली होती राजगिऱ्याची पेज. तर ती त्याला खाऊ घातली आणि नंतर लगेच लागले स्वयंपाकाला. तर मला बनवायची होती तांदूळची भाजी. तर ते कांदा टाकून अशी छान अशी भाजी बनवली आणि रिद्धूचा इथे चालू होता खुर्चीतून बाहेर येण्यासाठीचा केविलवाणी प्रयत्न. आणि मग नंतर भाजी वगैरे बनवून घेतली आणि लगेच भाकरी पण बनवल्या आणि भाकरी पण बनवल्या. भाकरी झाल्या आणि लगेच देवाला नैवेद्य दाखवून आले. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केली आणि जेवण झाल्यानंतर मग थोडंसं इकडे तिकडे विरंगुळा केला थोडासा आणि लगेच म्हटलं कवठं पडलेली होती खूप दिवसांचे. तर मी कवठाची जेली बनवली. तर जेलीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर नंतर मग बाहेर गेले होते. तर बाहेर गेल्यानंतर या झाडांजवळ जाण्याचा मोह मला काय अजिबात आवरला जात नाही आणि ते आवळे मी रोज जाऊन बघते कसे झालेत ते. आणि ते झाडांना आवळे वगैरे बघितले आणि बाहेरच हे 32 मोगऱ्याचं झाड आहे. ते गाड्या येतात जाते त्यामुळे धुळीने भरलेलं होतं, पण फुलं एकदम छान आहेत. सगळ्या गुच्छांना छान फुलं आलेली होती आणि बाहेर डॉगेश भाई होते. तर चला म्हटलं तुम्ही पण या माझ्या व्हिडिओमध्ये. त्यांना पण घेतलं आणि मग नंतर घरात आले आणि संध्याकाळी बनवली होती रिद्धूसाठी खिचडी आणि आमच्यासाठी बनवलं होतं एकदम सिंपल असं पालक. आणि नंतर लगेच दूध तापवायला ठेवून दिलं आणि पोळ्या पण करून घेतल्या. जेवण वगैरे झाली आणि तुमचा संपतो का असा एकदम मस्तीमध्ये एकदम छान सुंदर आणि असा गोड गोड मस्तीसोबत दिवसाचा शेवट झाला. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.